नमो बुद्धाय. जय भीम. मित्र, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकविले यामधील भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील जीवनात पूर्णता साधने म्हणजे धम्म होय याचे वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म तृतीय खंड भाग तिसरा धम्म म्हणजे काय यामधील निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. 3. निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धप्रणीत निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. युद्धपूर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खाप्या मजा करा या जड स्वरूपाचा, दुसरा योगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा औपनिषदिक. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोन्ही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाईल. भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची असल्यामुळे भगवान बुद्धास ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाचा प्राणी म्हणून ज्या इंद्रिय भुका असतात त्यांचे शमन करणे या पलीकडे दुसरा आशय नाही. त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे. कारण इंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भुका निर्माण करण्यासारखे आहे. अशा प्रकारचा जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सुख मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने येणाऱ्या सुखाचे अधिक सुख निश्चितपणे वाट्यास येते. योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार पराडमुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात परंतु सुख मिळत नाही, आणि सुख मिळालेच तर ते योग चालू आहे तोपर्यंतच ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, अस्थायी स्वरूपाचे होते. भगवान बुद्धाची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्याच्या निब्बाण कल्पनेत 3 विचाराचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार, जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार, आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रचलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालावर निग्रह साधणे. गयेत राहत असताना बुद्धाने भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे. तो म्हणाला, भिक्खू, अखिल संसार म्हणजे हा एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत. भिक्खूंनो, चक्षुरेंद्रिय हे पेटलेले आहे, रूप पेटलेले आहे, चक्षु संस्कार हे पेटलेले आहेत, डोळ्यांनी होणारी जाणीव चक्षु संस्कार ही पेटलेली आहे. चक्षु संसारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक गोष्टी याही जळत आहेत. आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत? त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, महाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोर्मनस्य, त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेस. भिक्खूंनो, क्षतेंद्रिय जळत आहेत, शब्द जळत आहेत, ज्ञानेंद्रिय जळत आहेत, गंध जळत आहेत, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या सुख वेदना, दुःख वेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळे जळत आहेत? त्या रागाग्नीने, घेनाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दुर्मनस्य याप्रमाणेच उपायास त्यांच्यामुळे जळत आहेत. हे जाणल्यावर भिक्खूंनो, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा,
विरक्ती उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणाचे रागाग्नी आदी विकार मावळतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भौतिक समृद्ध आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने स्तुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवायला लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह याचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने कधी दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक, जे बुद्धिमान श्रावकांना साध्य असे, जे निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते, माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूप घेऊन बुद्धाने जेथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग, द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य या विकारापासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आखमू लागतो. भगवान बुद्धाच्या मते या विकाराचे 3 प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात. तिसऱ्या वर्गात अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात. पहिल्या राग व दुसऱ्या द्वेष अग्नीचा संबंध, भावना आणि दुसऱ्या संबंधाचा दृष्टिकोन आणि भूमिका याच्याशी निगडीत आहे. तर तिसऱ्या प्रकारचे अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्याच्याशी निगडीत आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी काही गैरसमजुती आहे. निब्बाण शब्दाचा व्यक्तकृतीदृष्ट्या अर्थ फुंकर घालून विझविणे किंवा मालविणे असा आहे. या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांत अर्थहीन बनविले आहे. ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे. असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केला आहे. टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जे कोणी अग्निप्रवचना अग्निस्कंदोपक सूक्ताचा भाषादृष्ट्या अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल. अग्निस्कंदोपक सूक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही. तिथे म्हटले आहे की रागाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत. सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मालवून टाकावे असे अग्निसूक्त म्हणत नाही. ते एवढेच म्हणते की पेटलेल्या ज्वालेला अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुकले आहे. उदाहरणात असे सांगितले आहे, जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबते, संज्ञा नाहीशी होतात, चलन वलदायी क्रिया थांबवतात, चेतना जाते, तेव्हा परिनिब्बाण घडते. परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे नाहीसे होणे. निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे बुद्धाने राजला एके ठिकाणी स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा स्थवीर राज तथागताकडे गेला. तथागतांना अभिवादन केल्यावर त्याच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान, निब्बाण म्हणजे काय? भगवंताने उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राज, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुद्धाने सारिपुत्राला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथपिंडकाच्या आश्रमात वास करीत होते. सारिपुत्रही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होता. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्षू हो, एक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायत व्हा.
तुम्हाविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायक बनवित आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत गेले. सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. तेव्हा सारीपुत्त म्हणाला, लोभ हा द्वेष आहे, द्वेष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवितो, जाणायला शिकवितो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याच्याकडे नेतो. हा मध्यम मार्ग कोणता? हा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय, त्याशिवाय दुसरा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मात, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्षूंनो, हा मध्यम मार्ग आहे. होय, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, मच्छर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमोद हे सर्व दृष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद याचा परिहार मध्यम मार्गाने होतो. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याच्याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्खूंना ते ऐकून आनंद वाटला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांग मार्ग. अष्टांग मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. प्रवृत्तीचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग आहे. हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधीच्या गोंधळाचा निराश होईल. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 3 धम्म म्हणजे काय यामधील निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय. याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 3 धम्म म्हणजे काय यामधील तृष्णा त्याग म्हणजे धम्म याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.